नवीन सरकारच्या जमेच्या बाजू आणि सरकारसमोरील आव्हानं या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होत आहे। तसं पाहिलं तर गेल्या 2.5 वर्षांमध्ये हेच सरकार आहे आणि त्या अगोदरसुद्धा याच सरकारमधले बरेचसे मंत्री हे मंत्रिमंडळामध्ये होते आणि त्या अगोदर 5 वर्ष पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखालील किंवा नेतृत्वाखालील त्या ठिकाणी सरकार होतं। म्हणजे आता 10 वर्ष होत आले जवळपास हेच सरकार आहे असं म्हणायला काही हरकत नाही। फक्त भाजपचा एक गट 2.5 वर्ष अलिप्त होता, परंतु बहुतांश लोक हेच आहेत जे 10 वर्षापासून सत्तेत आहे। या सरकारची जमेची बाजू म्हणजे प्रचंड असं बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे। भारतीय जनता पक्षाला एकट्याला 132 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। काही अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे जवळजवळ बहुमत त्यांना मिळालेलं आहे। आणि इकडं शिवसेनेला 57 जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या आहेत, तर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला 41 जागा असं प्रचंड असं बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे। आणि आणखी एक जमेची बाजू म्हणजे केंद्रात त्याच विचाराचं त्याच पक्षाचं सरकार या ठिकाणी आहे। म्हणजे केंद्रातून निधी यायला एक चांगला सोर्स या ठिकाणी आहे। याशिवाय राज्यातील म्हणजे जे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं केंद्रीय पातळीवर एक चांगलं वजन आहे। त्यामुळं राज्यामध्ये अनेक प्रकल्प येतील, अनेक योजना येतील, अनेक सामाजिक सुधारणा होतील, कारण त्या अतिशय चाणाक्षशील व्यक्तिमत्व असं गणल्या जात आहे। तर या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत, या पॉझिटिव्ह बाजू आहेत। त्यांनी काही चांगल्या योजना राबवण्याचा प्रयत्न हा मागच्या कालखंडामध्ये केला, जसं की शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा हा मागेल त्याला द्यायचं अशा प्रकारचा प्रयत्न सरकारचा आहे। आता ते किती प्रमाणात यशस्वी होईल तो पुढचा प्रश्न आहे, परंतु सरकारनं तो एक चांगला निर्णय घेतलेला आहे। किंवा सरकारनं काही लोककल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत। तर अशा योजना जरी असल्या तरी सरकारच्या समोर काही आव्हानं या ठिकाणी आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे की सरकारची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे। हे सगळ्यात मोठं आव्हान या ठिकाणी सांगता येईल, कारण राज्यावर 7,82,000 कोटीचं कर्ज या ठिकाणी आहे आणि त्यामुळं राज्याची खालावलेली अवस्था आणि सवंग म्हणजे सवंग लोकप्रसिद्धीसाठी घेतलेल्या योजना याचा ताळमेळ बसवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे। आणि त्यातल्या त्यात काही योजना अशा सांगता येतील की लोकांना हे मोफत द्यायचं, लोकांना ते मोफत द्यायचं, किंवा लाडकी बहीणसारखी योजना असेल। सरकारकडची परिस्थिती नाही, आज जवळपास 2.5 कोटी लाभार्थी आहेत आणि सरकारनं ते आता बंद केलेलं आहे। ज्यावेळेस आता ते सुरू होईल त्यावेळेस हा आकडा 3 ते 3.5 कोटीपर्यंत गेलेला असेल आणि सरकारच्या आवाक्यात ते नाही। सरकारनं आणखी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ते 1500 वरून त्यांना प्रतिमाह 2100 रुपये देऊ। सरकारला 1000 रुपयेसुद्धा द्यायला पुरत नाहीत, तर आता 2100 गुणिले तेवढं हे कॅल्क्युलेशन कुठं बसणार आहे। म्हणजे आज जरी 50,000 कोटीचं वार्षिक बजेट या योजनेचं असलं तर उद्यासुद्धा तिथं 70 ते 80,000 कोटीसुद्धा कमी पडणार आहेत। मग सरकार हे खर्चाचं गणित कसं जमवणार, कारण उत्पन्नाचे स्रोत किती आहेत हाही मोठा प्रश्न या ठिकाणी। उत्पन्नाचे स्रोत वाढत नाहीत, परंतु प्रचंड प्रमाणात या ठिकाणी जर सरकार अशा प्रकारचं लोकाला पंगू बनवायचा जर प्रयत्न करत असेल तर हे अत्यंत खेदजनक आहे। सरकारनं लोकांना जरूर पैसे दिले पाहिजेत, परंतु त्या मोबदल्यामध्ये काम करून घेतलं पाहिजे, म्हणजे लोकांना स्वावलंबी बनवलं पाहिजे। तर सरकारसमोर अनेक प्रश्न आहेत, सरकारसमोर अनेक सामाजिक प्रश्न आहेत। त्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, त्यामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, याशिवाय वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळे प्रश्न आहेत। हे सुद्धा प्रश्न सरकारच्या समोर आवासून उभे आहेत। सरकारनं एकाला चुचकारलेला आहे, दुसऱ्याला झिडकारलेला आहे, तर याही गोष्टीचा सामना सरकारला करावा लागणार आहे। सरकारनं कितीही फोडा आणि राज्य करा अशा प्रकारचं धोरण जरी राबवलं, बळाचा वापर जरी केला, इथं लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आंदोलन करणं, उपोषण करणं, मोर्चे काढणं, निदर्शनं करणं हे लोकशाहीतील शस्त्र लोक प्रभावीपणे राबवतील यात दुमत असण्याचं कारण नाही। ज्या सरकारनं
10 वर्षाखाली पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ असं म्हटलं, तर त्या सरकारला आता धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल आणि हे सोडवताना आदिवासींचा विरोधसुद्धा त्यांना पत्करावा लागेल. मराठा समाजाला आरक्षण देऊ अशा प्रकारचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन केलेली आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही मराठा समाजाच्या कुणबी नोंदीसाठी स्थापन केलेली आहे. तिचा मात्र सरकारनं चेंडू करून टाकलेला आहे, फुटबॉल करून टाकलेला आहे, कारण तिला कामच करू दिलेलं नाही. तर सरकारला आता तिलासुद्धा प्रभावीपणे काम करू द्यावं लागेल, अन्यथा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा सरकारचं समोरचं एक प्रमुख आव्हान या ठिकाणी असणार आहे. सरकारसमोरचं तिसरं महत्त्वाचं आव्हान असणार आहे की शेतमालाच्या किमती पडलेल्या आहेत. कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल किंवा आणखी सगळ्याच शेतमाल जे आहेत सगळ्यांच्या किमती पडलेल्या आहेत. 10 वर्षापूर्वी किंवा 12 वर्षापूर्वी जी किंमत शेतमालाला होती आजही ती मिळत नाही. 10 वर्षापूर्वी शेतमालाला म्हणजे सोयाबीनला 4200 रुपये भाव होता, आज तो 3800-4000 आलेला आहे. म्हणजे महागाई एका बाजूला वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतमाल चे भाव खाली येत आहे. मग असा समतोल कसा साधणार हाही मोठा प्रश्न सरकारसमोर आहे. सरकारनं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही हमी भावाची अंमलबजावणी करू, परंतु जर व्यापाऱ्यांनी हमी भावानं खरेदी केली नाही तर आणि हमी भावाशिवाय कमी भाव जर व्यापाऱ्यांनी दिला तर सरकार त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्नसुद्धा सरकारसमोर आहे. कारण सरकार हे व्यापारधार्जिनं सरकार आहे. प्रचंड वाढती महागाई ही सुद्धा सरकारसमोरचं एक आव्हान आहे. प्रचंड किमती वाढल्या. आता तेलाच्या किमती 40-50 रुपयानं वाढलेल्या आहेत. खाद्यतेलाच्या किमती, कापसाच्या गाठीची आयात केली जात आहे. इकडं मोठ्या प्रमाणावर कापूस शिल्लक आहे आणि सरकारचं चुकीचं आयात निर्यात धोरणसुद्धा शेतकऱ्यांना नागवणारं आहे. याशिवाय म्हणजे फक्त शेतकऱ्यांचे बेरोजगारीचा प्रश्न हा सगळ्यात मोठा प्रश्न या न्यायानिमित्तानं आहे. प्रत्येक तालुक्याला MIDC या ठिकाणी झाली पाहिजे. फक्त नुसत्या जागा अक्वायर करायच्या, रस्ते करायचे आणि तसंच सोडून द्यायचं असं करून चालणार नाही. तर अनेक विदेशी कंपन्या या जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर आल्या पाहिजे. हे सुद्धा सरकारसमोरचं एक मोठं आव्हान आहे. याचबरोबर म्हणजे सरकारच्या समोर अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत आणि फडणवीसांना एक चांगली सोबत आहे. अर्थमंत्री म्हणून धुरंधर असलेले अजित पवार आहेत किंवा मुख्यमंत्री पदाचा अनुभव असलेले शिंदेसाहेब सोबत आहेत. संकटमोचक महाजन आहेत, गोडबोले त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील आहेत. अशा अनेक लोक या ठिकाणी आहेत. तरीही हे असलं तरी सरकारला जनतेच्या अपेक्षा या ठिकाणी पूर्ण कराव्या लागतील हे मात्र निश्चित.